मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी योगेश माताडे, तुमचा सर्वांचा लाडका फुकटा योग्य. तर आज इथं अंतराला आलो आहे मी. कारण असं काय, साई कार वॉशिंग सेंटरमध्ये खूप मोठा काय धामीन आहे का, खूप मोठी धामीन आहे. आणि आम्ही सर्प मित्रांना कॉल केला आहे. आता सर्प मित्र 5-10 मिनिटात येतीलच आणि आम्ही ते रेस्क्यू करणार आहोत आणि तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघायला भेटेल. मग तर आपल्याला दाखवू आपण आल्यानंतर. सर्प मित्र येऊ राहिले. ते खारडे पाटील यांनी सर्वांना कॉल केले आणि सर्वांना बोलून घेतले. त्यांच्या ट्रॅक्टरचं काम चालू होतं आणि अचानक त्यांनी बघितलं की खूप मोठी धामीन आहे. तर बघूया 5-10 मिनिटात सर्प मित्र येते तर आपण तुम्हाला लाईव्ह दाखवू. तर नमस्कार मित्रांनो, सर्प मित्राचं आगमन झालेलं आहे. आपण बघू शकता ते आमचे मामा श्री महेश मामा जाधव धनगर. आपले सर्प मित्र सर्वांचे लाडके आहे. कामधंदा सोडून लगेच हजर झाले फोन केल्या. तर आपण बघू शकता लाईव्ह. आज आमचं पण भाग्य, आज आम्हाला लाईव्ह बघायला भेटेन. आज खूप दिवसापासून आमची इच्छा होती. धामीनच का नाग बेगी नाग असला तर मला पळून जायला. मग नागाचा माल वाकड आहे. एक खारडे पाटील लय साप पाळू राहिले सध्या. बाय करा एकदा. हो, हवा भरणार रे. धामीनच ना थोडा सांगतोय नाग आहे काय म्हणता. परड बिरडी बर्री मी नाही की दाराला. धामीनच आहे ना. सापाची ओळख झाली मित्रांनो, धामीनच आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बस नका ये चड्डीत घुसन. झाला तो फेमस होता. ते साहित्य काय नाही ना तिथं काही खड्डा वगैरे नाही ना तिला जायला. काही खाल्लेलं आहे काय नाही. पुढे चालली इकडे. होय यार, लय नंगट दिसतंय ते. तिकडे जर गेली तर व्हायचा गोल. होय, अरे बापरे, नंगट आहे ते खारडे पाटील. धामीन नाही ना, येरूळ आहे का. ते काय लहान आहे का काय ती. होय, पण एवढं मोकळ्या पाठवून कुठून घुसलंय. मग जागा आहे मागून निघायला. येरूळ याच्यापासून काही प्रॉब्लेम नसतो ना. काय नाही ते 10 वागे तेवढी जागा सडे शिदुडा पडते पडा इकडे काच खेळती. होय, ती वेगळाच कलर त्याचा. हा ना, नाग बिग नाही ना. नाग इंडिकेटर लागत आहे. माग गेलं इथे स्पीकर माग गेलं. मी पाहिजे काढून पुढं आठवड पुढं त्या JBL स्पीकर आहे का त्याच्या माग गेली. वाना पुढं वाना मोशी कोणच मेंबर. चावलं नाही. मला पप्पे घ्यायचे ते. नागाची कशी पप्पे घ्यायचे तशी त्याची पप्पे घ्यायची. खरा वाडा वाडा वाडा. हा, याला होते ना आत थोडा. होय, झालं ना. मस्त वळ करताय डेंजर. काय येरोळायच्या का. होय यार, ते उडी आणतय साप. नागावणीच पडत आहे तिथं. काय
घुसलं बरं का पलीकडे गेलं काय नागावणी पुढे आणते काय काय पलीकडे गेला काय पट्टे सोडेच नका जाऊ त्यांच्या काय पाहिजे कशी पाहिजे काय नाही मग सोडायचं ना बांधून ठेवतो बरणी बिर नाही त्याला टाकाल काय दादा हे काय जार आहे ना मत कडक असत ते कपा होता ते नागावणी फरफड करता येते गाव तर कायच आहे माणसं जाते अरे बाबा घुसांची आली गार झाला बाबा ती नागावणी कशी बाहेर काढते बरणी एक बरणी बाहेर गेले पलीकडे आहे यासाठी बरं याचा काही फायदा तोटा काही असतो का शेतकऱ्याला काही हे येतं ना हा रात्री झोपतात नाही का असं काय कुठं तर काय बास मला बाजूला होते हातात धरू काय मी त्याला सावरीकडे याच्याकडे गेला तो तरी तळलेलं आहे ती होय. ते असं दात खाऊ नाही करतोय बार अरे घाबरू नको बाबा आमचा मित्र आहे टेन्शन न घेऊ काय काय का उड्या जाणतो नुसतं बिचार त्याला उशिक 90 पाहिजेत होय खुश करतोय ती कुठे गेला पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या लय मोठा व्हिडिओ झाला का 7 मिनिटाचा ते लाग जखम झाली काय त्याला तेच ते नाग निघाला मी तुम्हाला फोन केला यांना दम नाही घरात होता ते घाबरले त्यांनी लगेच मारून टाकला दापाक दापाक ब्लॉगर कर ब्लॉगर कर काय नको भाऊ, मला भेव वाटत आहे मी आपलं लांबूनच भरायचे ना बात बरणीत नुसतं साप पाहिजे 10-20 रुपये कोण नाही तुमचे शबास ते बॅनर लावायचं प्रत्येक जातीचा साप आपल्याकडे असं बघायला नको त्यांना जीवदान दिलं पाहिजे ते आपले मित्रचे आहेत मित्र आहे, मग मी तेच आहे. मला न साप बेप मारू नका संपर्क साधा आमचे महेश मामा जाधव धनगर यांना कधी पण कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर सगळे आपल्या क्षेत्रात आहेच तरी पण एकदा नंबर सांगाव आता चालला येऊ आता याला आम्ही धरणा बिरणाला नेऊन सोडू लांब बिचारायला त्याला लेकरं बाळ असते बायका पोरं असते त्याची सोय होईल तर नंबर घेऊ शकता आपण 9850998234 महेश मामा जाधव कधी कॉल करा कधी 5 मिनिटात हजर होतील तर सर्पांना मारू नका ते आपले मित्रच आहेत ओके धन्यवाद आज आमचं भाग्य आम्हाला पण लाईव्ह पकडताना दिसला साप जय हिंद जय महाराष्ट्र सर्पांना मारू नका आणि कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नंबर दिलेला आहे धन्यवाद